मोक्ष मिळतो हा 2025 प्रश्न. काकडा आणि हरिपाठ जर केला तर मोक्षाचा आनंद 3/5/2025 ला सुद्धा मिळतो. तुमचं काय मत आहे? फायनल फायनल फायनल. मेल्यावर काय होईल हा प्रश्न वेगळा आहे. स्वर्गात काय आहे मला माहित नाही. मी सांगितलं असतं मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? तुम्हाला 3 शब्द सांगू का? हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा ये वैकुंठ आहे, आणि तडफडून मरा हा नरक आहे. अंतकाळी ज्यांच्या स्वर्गात जाऊ किंवा नाही हा प्रश्न वेगळा आहे. पटतंय का बघा? पटतंय का बघा? आता समजा मी मेलो, मरायला लागलो, माझं डोकं माझ्या पोरीच्या मांडीवर आहे. म्हणजे त्यानं मला काय दिली? मांडी. कुणी? पोराने. आणि त्याने मला दूध पाजायला सुरुवात केली मारताना पाणी टाकून. अरे मरणाऱ्या माणसाला तरी बिन पाण्याचं दूध देत जा. अरे त्याला मारताना तरी सुईचं मरू द्या. तुम्ही यांचं नाही काही. तुम्ही काय तुझ्या बापाच्या घरून म्हैस आणली का? तो पिऊ दे ना त्याला एखादा ग्लास. मरणाऱ्या माणसाला उलट ग्लास भर दूध तापून ठेवावं, गार करावं, जेव्हा मागेल तेव्हा द्यावं. काय तो परत दूध प्यायला येणार आहे? आता माझ्या पोरानं मला दूध पाजायला सुरुवात केली आणि मी मरायला लागलो. मग मी आता माझ्या पोराला मांडीवर घेतले काय मी ओवी सांगणार आहे का? का श्लोक सांगणार आहे का त्याला? मी त्याला काय सांगणार आहे? सगळ्या उधाऱ्या गोळाकार. खालच्या मळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल, पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. आणि आपलं कचेरीचे भांडण चालू आहे त्याच्यात माघार घ्यायची नाही. भले 10 गुंठे जमीन गेली तरी, आणि तो जर माघार घेतली तर तुम्हाला पोटचा नाही. आणि मेलो आता स्वर्गात जाईन का? काय काम आहे स्वर्गात जायचं? सरळ सांगा. हसत आता तुम्ही 1 मिनिट तरी तुम्हाला कशाची आठवण येते का? माझ्या पुढे बसलो स्वर्गात आहे तुम्ही. पप्या नाही, पप्याची आई नाही, काही नाही. बाबा एक बाबा. हसत जगायचं. आता हरसत जगायला आनंद मिळेल, पण मोक्ष मिळेल. पण हरिपाठ आणि काकडा केला तर. आता पाया पडून एक वाक्य सांगतो. हरिपाठ हा ग्रंथ नाही. जरा पोरं नीट आहे का? हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि आज आपल्याला हरिपाठाचा विचार करायचा नाही, कारण अभंग काकड्यातला आहे. हरिपाठ संपला. काकडा महिला पुरुष जाऊ दे. हे गाड्या बिड्या बंगले संसार होणार आहे, त्यात काही एवढं कौतुक नाही. पण थोडी आध्यात्मिक शक्ती स्वतःच्या मध्ये तयार करा. कधीतरी 10 मिनिटं रामकृष्णारी म्हणा. कधीतरी एखाद्या देवाची आरती दिवसभरात करा. अहो या गचपणांसाठी तुम्ही किती जरी केलं, काय तुम्हाला प्रॉफिट आहे? काय फायदा? काय फायदा आहे? आणि पुरुष मंडळी ध्यानात ठेवा, पोरं नालायक निघतील एवढी इस्टेट कमवू नका. कशाला जग महाराज? गाडी आपण घ्यायची, बंगला आपण करायचा. गाडी आपण घ्यायची, बंगला आपण बांधायचा, जमीन आपण करायची, सायपण आपण करायची, लेवल आपण करायची, पोराला शिकवायचं आपणच, त्याचं लगीन आपणच करून द्यायचं. मग त्यानं करायचं काय नक्की? त्यानं फक्त आपल्याला नातू दाखवायचा, बस. काहीच करायचं. आणि त्या नात्यानं आपल्या नागपुडीत बोट घालायचं, एवढाच आपला पुरस्कार.
पोरांना काहीतरी करायला शिल्लक ठेवा ना. हं? आपण पाप केलंय का? हं? पोरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कळू द्या. तुमचं काय मत आहे? आज 2 महिने झाले 12वीची पोरं मोकळे आहेत. अजिबात ह्या नालायकांना फुकाट भाकरी घालायच्या नाही घरात, अजिबात नाही. यांना टर्नर फिटरच्या हाताखाली ठेवा, यांना पंक्चर काढू द्या, यांना गारी विकू द्या, यांना 100 रुपये कमवायला 100 रुपये कमवायला काय लागतं हे कळू द्या. तुमचं काय मत आहे? कळू द्या ना. आज 17 मार्चला 10वीचे पोरं मोकळे झालेत, म्हणजे 1.25 महिना झालाय. यांना पंक्चर काढू द्या, गारी कुद्या, कुल्फी कुद्या. 100 तुम्ही कमवा, तुम्हालाच घ्या, पण समोर कमवायला काय लागतं हे कळू द्या. त्यांचे पैसे आपल्याला नको आहेत, पण आपल्या पोरांना फुकाट खायची सवय लागल्यामुळं त्यांनी वाटोळ केलं घराचं. तुमचं काय मत आहे? आणि तिला खत पाणीच आहे. सगळ्यामध्ये पोरं बिघडवायला नंबर 1 आईच. पोर दारू प्यालं तरी आईला लाज नाही, पोरानं काही केलं तर आईला काही वाटत नाही. आणि मग सुनानं खसकावली का, आता माझ्या जगण्यात मजा नाही, मी एवढं घेऊन आलो. मरावत मरण येत नाही, आणि आता मला म्हणती घरात नको राहू. म्हणून काही बायांनी पोरग सुखी व्हावं म्हणून भावाची पोरगी सून केली. इथं 5-6 जणींनी केली. कशी जिरली. जिनं भावाची केली ना, ती महिनाभर अगोदर विचारी ती दिंडी कवा निघणार आहे. दिंडी आहे का नाही? अशा 3 जणी दिंडीत तयारी. यंदा 1-2 हो. महिला म्हणलं काही झालं तर तो भाऊ आहे, तिचा बाप आहे तो पोरीचा. उद्या लग्न झालं तो बाजू पोरीची घेईन का तुमची घेईन? मग एवढी अक्कल नको? तो पोरीचा बाप उलटा म्हणतो माझ्या गुड्डीचं काय नाही बरं का, माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक आहे. नाही तर माझी गुड्डी पहिल्यापासून चांगलीच आहे. 10वीला असतानाही 2 वेळा पळून गेली. पण माझ्या गुड्डीची पहिल्यापासून तक्रार. हसण्यावरी नेऊ नका. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझ्या 2च गोष्टी आहे महाराज. मी फक्त खरं बोलतो, एक, आणि मला कोणाची लाल करता येत नाही. म्हणून मी हे आपल्या अंगातलं रक्त छत्रपतीचं आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. भाकरी नाही त्या दिवशी फुटाणे खायची, फुटाणे नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपायचं, पण लाचारी पत्करायची नाही. हे आपलं रक्त आहे. शर्ट फाटला ना, फाटू द्या ना. कपडे फाटलेत ना, फाटू द्या. नाही, फाटू द्या कपडे, काय फरक पडला? शरीर जाणार आहे, ते कपड्याचं काय घेऊन बसले तुम्ही? फाटके कपडे घालणं हा कमीपणा नाही, पण चांगले कपडे घालून मोठ्याची बुटं चाटणं हा कमीपणा आहे. बुटाची पॉलिश करणं हा कमीपणा नाही आहे, बुट चाटून जगणं हा कमीपणा आहे. हे बा, गरिबी आणि श्रीमंती सोडून 2 गोष्टीचं सोडून तिसरं काही नाही. आणि शर्ट फाटल्याने फरक काय पडला? चप्पल तुटल्याने फरक काय पडला? अरे जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला जर ग्रहण आहे आणि शीतल करणाऱ्या चंद्राला जर आमुष्य आहे, तर तुम्ही मानव आहेत, कमी जास्तपणा होणारच आहे. काय फरक पडला?
मग कमी जास्तपणामध्ये जो अपमान मानतो तो मूर्ख माणूस आहे. थोडं फार होणारच आहे ना. आज महाराज 20 वर्षात 42 आणि 43 वर तापमान गेलं नव्हतं. एवढी माता तापली. पृथ्वी माता तापली की नाही मला सांगा. पण तिने सण केलाच ना. हा, मग पृथ्वी जर सण एवढी हीट सण करू शकते तर आपण जीवनात थोडे चढ उतार का सण करू शकत नाही. एका दिवशी नसेल कालवणाला तेल, एका दिवशी नसेल घरात चहा, संसार येतो. मग त्याच्यावरून भांडण मारामाऱ्या करायची काय काम आहे. कमी जास्त होणारच आहे ना. आज 10 वाजता घराच्या बाहेर कोणी निघत नाही. खरंय का कुठे. पृथ्वी सण करते. मग पृथ्वी जर सण करते तर ती आपली आयुष्य आहे ना. मग तुम्हाला एवढं काय दुःख आहे. बापाची पेंट तर फुकाटच खायचंय सगळं. म्हणे मला त्या पोरीने धोका दिला आणि तेव्हा माझी जिंदगी बर्बाद झाली. अरे ही प्रियशी म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत ती प्रेम करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. तुला कोणी सांगितलं प्रेम करते. या जगाची एकच व्याख्या सांगू का तुम्हाला. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. या जगात फक्त पैसा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे पैसा. कोणत्याही प्रियकरानं मला सांगा. इथं 2-4 प्रियकर बसले. मी उभा करून नाव सांगेन. तुमच्या हॉटेलचं बिल कधी प्रेयशीनं दिलं का. देणार तेव्हा नाही मानला तो गप्पा. देणारच नाही. विनोद समजू नका. मला थोडं मागं नेऊन परत पुढे आणायला जाऊ नका. मला पुढे जायचंय. काकडा आणि हरिपाठ केल्यावर मोक्ष नक्की मिळतो. इथं आपण होतो. आता हरिपाठ हा जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार आहे. तो विषय आजच्या कीर्तनात नाही कारण अभंग काकड्यातला आहे. झालं. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्यातला आहे. म्हणून मी महिला मंडळ मी एक वाक्य सांगतो तुम्हाला. सांगू. महाराज म्हणून ऐकवा, तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका, तुमचा भाऊ म्हणून ऐका. पण माझं एक वाक्य ऐका. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. 30 रुपये खर्च करा. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. हे फडकं घ्या. फडक्याने झाकून ठेवा. हळद कुंकू फडक्याला व्हा आणि रोज ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. 1 महिन्यात तुम्हाला जर नाही ज्ञानेश्वरीचा साक्षात्कार झाला तर मग आपल्याला भेटा. ज्ञानेश्वरी येते. काय मत आहे तुमचं. ज्ञानेश्वरी येते. हे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी आहे हा ग्रंथ नाही आहे. हा विश्वाची आई आहे. कृपा करी हरी. आणि आता काकड्यातले अभंग आहेत. आणि काकड्यातला अभंग भोपाळीतला आहे. पटापटा बोलायचं तुम्ही. आता महिला म्हणलं देवाला 2 मुली आहेत. किती किती पुरी. हे बरे नेट बस. किती मुली आहे देवाला तुला काय माहिती. किती. 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. पहिल्या पुरीचं नाव विरहिणी बोलत जा. दुसऱ्या मुलीचं नाव भोपाळी. सावध बरं का. आता पहिली पोरगी कोण आहे ऐका. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत. तुम्ही नांदू शकता का. हा म्हणा नाही म्हणा. मी उभाच ना. नाही नांदू शकत का. ज्याला शरीर दिलंय तो जर ज्याला सर्वस्व दिलंय तो जर मापात नसेल तर संसार करण्यात मजा काय. ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय. काय मजा आहे गाडी घेणं. हॅलो मला मुलगा झाला. काय मिरवणूक काढायची तू. हॅलो मला मुलगा झाला. आतापर्यंत कोणाला झालाच नव्हता. अख्ख्या गावात तू एकटाच न रे का. काही मिरवणूक काढायची का. साखर वाटायची हाती होतो. क्रांती केली का काही. अरे हलकटा तुला एकच झाला एका वेळेस.
तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. अरे तुला हाणताना टेटसला ठेवे. पहिली पोरगी संपली, त्या पोरीचं नाव काय होतं? वीरहिणी. करेक्ट. आता दुसरी जी पोरगी आहे तिचं नाव काय? भूपाळी. आता भूपाळी पोरगी कशी आहे? नवरा खास आणि सासू सासरी खराब. आता तुम्ही नांदायला तयार आहे का? वा, मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहिती आहे म्हातारं कधीतरी मरणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढं जात नाही. आणि अजून गेला नाही. नाही. आता ती पोरगी कोण झाली? भूपाळी. तिचा नवरा खास आहे. आता नवरा खास असल्यामुळे त्याला यांची काही गरज नाही. आणि ती ह्या गावात जन्माला आली. या नीट आहे का बरं का? ह्या गावात, हे गाव आहे, ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे, ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू आहे थोडा. चालू म्हणजे त्याला प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. हा, तुला आहे गर्लफ्रेंड? नाही, प्रयत्न चालू आहे. बर, गर्लफ्रेंड. आणि त्याच्या प्रियशी लय डोकं लय खाजवावं लागतं आपल्या कीर्तनाला. ती मन आहे आणि त्याची प्रियशी इच्छा. कोण आहे? इच्छा. आणि हे दोघं पडले ते एकमेकाच्या प्रेमात. मन पडलंय तिच्या प्रेमात, ती पडली हिच्या. पण घोटाळा असा झालाय तिला माहीतच नाही हागडी न पुसके. कोण? कोण? मन. म्हणजे तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. आता सगळ्या मुली उत्तर द्या पोरीनो. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. पोरांची बाजू मी घेतो, पोरं धोका देत नाही. पोरं का धोका देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली तर धोका देतील ना. आता पोरीनो, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला नाही, बापाला नाही, मैत्रिणीला. करेक्ट. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. लई किचकट आहे बरं का. आता हिचा नवरा कोण आहे? भूपाळी आहे. हिचं लग्न झालं नाही, ती आली ह्या गावात जन्माला. आणि तिच्या बापानं असं ठरवलं पोरगी ह्याच गावात द्यायची. ह्याच गावात म्हणजे गल्लीतल्या गावातच द्यायची, गावात द्यायची. आणि ह्या गावात एक नवरदेव त्याने सापडवला. कुणी? ती पोरगी आहे पांडुरंगाची. तिचा बाप आहे पांडुरंग, आई आहे रुक्मिणी, बहीण आहे, भाऊ आहे पुंडलिक आणि बहीण आहे चंद्रभागा याची. याचा बाप पांडुरंग आहे, याची आई चंद्रभागा आहे, याची बहीण चंद्रभागा आहे, याची आई रुक्मिणी आहे आणि याचा भाऊ पुंडलिक आहे. आणि त्या पुरीला गावातच द्यायचं ठरलं आणि सापडलो नवरदेव. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं खाजो बरं का. काय काम? आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट आहे का? आणि डोळ्यावाट बाहेर पडला का तो मनापर्यंत जातो. आणि डोळा आणि मन एकत्र आलं का ही 10 इंद्रिय खवळतात. आणि 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. ज्ञानात ठेवा. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना असं नव्हतं करायला लागत. ज्ञानेश्वरी गाथा इथं चालत नाही. हा, माणसं म्हणतात तो लई टपुर्या मानेची माळ घालतो. नाही, तुम्हाला माहित नाही. शरीरातला काम खवळला तर तो 7 गोष्टी करतो. ऐका कोणत्या? 1, कामाला वय नाही. 2, कामाला नाथ नाही. 3, कामाला जात नाही. 4, कामाला कुळ नाही. 5, कामाला शील नाही. 6, कामाला काळवेळ नाही. आणि 7, कामाला लाज नाही.
आणि एकदा काम शरीरातला खवळला का तो काय करतो? धडक मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा, मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा. केला ब्रह्मयाचा माथेरा, केला ब्रह्मयाचा माथेरा, चंद्रा सीतारारा, चंद्रा सीतारारा, चंद्रा सीतारारा, चंद्रा सीतारारा, लीला विलासे रे, तो केवळ बंजारा, तो केवळ बंजारा, हा कोण झाला? गेलं बॉम्बाला सगळं. नवरी कोण? हा, फीट पाठ करा. नवरी कोण? भुपाळी. नवरा कोण? काम. काम कोण आहे? काम. आता काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण होईल? हे पुरी, नवरीची आई तुझी कोण? ए, तुझ्या बायकोची आई तुझी कोण? आत्या. कोण? सासू. करेक्ट. आता इथं नवरी कोण आहे? भोपाळी. नवरा कोण आहे? काम. आता काम नवऱ्याच्या नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण होईल? सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. वासना वढाळ गाई गड्यानं, वासना वढाळ गाई. नवरी भोपाळी, नवरा काम, सासू वासना. आता सासऱ्याची सासू झाली कशी आहे? ऐ, नवरी भोपाळी, नवरा काम, सासू वासना. वासनेचा नवरा हिचा कोण? सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. दंभ दंभ पार्टीले तगडी आहे. नवरा गेलं बॉम्बाला. नवरी भोपाळी, नवरा काम, सासू वासना. करेक्ट. आणि सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना काय झालाय? दंभ. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तर छान कोण म्हणेल मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तू डोक्यातून गेलेला प्राणी. तुला कोण सांगितलं महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप आहे. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. प्युअर याडा आहे तू, प्युअर. तुला कोण सांगितलं तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले.
तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाख. तू कोण आहे? आणि मी नावाचा रोग 80% लोकांना झालाय. हा, आणि ज्यांचा मी गेला त्यांना चिदंबर स्वामी म्हणतात. हे झालं का? परमार्थ हा गप्पा मारून होत नाही. नवरा येतो, काम, सासू आहे, वासना. आज वाईट वाटेल लोकांना, माझी तुमची पहिलीच गाठ आहे. मी खरं बोलत असल्यामुळे मला परत कोणी बोलित नाही. म्हटलं तर ही शेवटची भेट. पण पाया पडून सांगतो तुम्हाला, 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. बोला तुमचं काय मत आहे? बोलायचं नाही कोणी. ज्या जगात जो खरा बोलेल तो उद्या सकाळी नसेल. खरा बोलला का त्याचा बांबू उपटलाच. तुमचं काय मत? आम्ही बोलतो क्लिप, आम्ही बोलतो बातमी. आणि ध्यानात ठेवा, हे मोबाईल वापरणारी जी पोरं आहेत यांचे जे ग्रुप आहेत, ग्रुप, या ग्रुप आणि त्यांच्या खालच्या कमेंट्स यांनी गावांमधले 50% कामं थांबवलेत. आणि ग्रुपवर कोण बोलतं माहिती का? ज्याची तोंडावर बोलायची दानत नाही तोच बोलतो. पाया पडून सांगतो, ग्रुपवर बोलणं बंद करा, तोंडावर बोलत जा, त्याला पर्याय निघेल. खरं खोटं बोला, पर्याय निघेल ना. हे बा, थोडंफार वेळ जाईल पण त्याला पर्याय. 4 जणांमध्ये तो मुद्दा मांडीचा, पण त्याने पर्याय निघेल. एखाद्याने सुंदर मंदिर, आता हे सुंदर मंदिर एवढा मोठा कार्यक्रम झाला. आपल्याला कीर्तनाला यायचं नाही, येऊ नका, पण असं काहीतरी बोलू नका की माणसांच्या भावना कमी होतील. ते ग्रुपवर जे कमेंट्स टाकणारी लोक आहेत ना, कमेंट्स टाकणारी खाली. आता समजा मी सिस्टीम वाल्याला म्हणलं आवाज वाढव, मला कमी पडला, आज विषय मिटला, करायला मिटला. पण क्लिप करणाऱ्याने लगेच अशी करायची. इंदुरीकर सिस्टीम वाल्यावर भनकले, लगेच खाली कोणीतरी झट मारायची. इंदुरीकर नालायकच आहे, त्याची तारीखच कशाला घेतली. या कमेंट्स टाकणारे एकदा खुब्यातून काढले पाहिजे. तुमचं काय मत? आणि ज्यांना आतल्या चड्ड्या नाही ते कमेंट्स टाकतात. गावात मंदिर बांधायला काढलं, सहभाग घ्या. शाळा, आता जूनला शाळा उघडतील, मग करा ना ग्रुप. का जून मध्ये शाळा उघडल्यानंतर ठरवा सगळ्या गावातल्या लोकांनी, शैक्षणिक कालावधीमध्ये शिक्षकाचे विद्यार्थ्याचे मोबाईल 15 जून पासून शाळेत बंद पाहिजे. करा ना निर्णय. चुकीचं आहे का बरोबर आहे सांगा मला. महानिर्णय करा ना, याला ग्रुप करा ना. शाळेला झाडं लावली पाहिजेत, याला ग्रुप करा. आज आपल्याला माणसं वाचवायची नाहीत, आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाही आहेत, आज संकट धर्मावर आहे. तुमची माझी लाख दुश्मनी असेल पण धर्माला आपण एकत्र आलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? गावात मंदिर बांधायचं एकत्र पाहिजे, सप्ताह करायचा एकत्र पाहिजे, जत्रा करायची एकत्र पाहिजे. तुमच्या माझ्या दुश्मनी नको. तुमचं काय मत आहे? थोडेफार मतभेद असणं साहजिकच आहे, पण धर्माच्या बाबतीत आणि विकासाच्या बाबतीत तुम्ही मी एकच पाहिजे, यावर तुमचं काय मत आहे? आज 40% शाळेतले पोरं मोबाईलनं गेले, त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. कीर्तनात बसलेले 10 लोक असे आहेत, शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले, इथं बसलेत आत्ता. माझ्या पुढं 3 जण आहेत. नावा सगळं सांग, नावा सगळं. तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. जमिनी जाती नालायक हो, जमिनी जायला सुरुवात झाली ना, झाली. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे.
मी 31 वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होतो. तुम्ही ऐकलं असेल युट्यूबला कीर्तनात. मी 31 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला लागेल वेळ आली. आणि मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होतील. मी बोंबलत होतो पुरी पळून जातील. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच आहे. आणि या जगात खरं कोणी 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. तुमचं काय मत आहे? 10% लोक शेअर मार्केटने गेले. आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगू का पुढे जाऊ? सांगू का पुढे जाऊ? सांगू. बापावर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाही आहे. शेतकरी बिचारा कर्जाला फार घाबरतो. तो चहाला साखर आणणार नाही पण कर्ज ठेवणार नाही. हा, आज बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. पोराची गाडी पोराची गाडी हप्त्यावर आहे. पोराची गाडी हप्त्यावर आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली. पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली. 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान ऐकलं. दुकान ऐकलेली 2 जण इथं बसले. आता माझ्या पुढे आहेत. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं. आणि पोराची बाजू घ्यायला ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का? बोला ना, बोला. मला काल पाप करायला येतं बोला. इस्टेटीला का? हा, 10 गुंठे इका. पण दाद्याचं कर्ज बापानं झक मारली. 10 गुंठे इकली. दाद्याचं कर्ज फिटलं. दाद्या प्यायला. बाप म्हणला आपला दाद्या प्यायला लागला. पिऊ द्या. तो काही कायम पेत नाही. आणि प्याला तर प्याला. आपल्याला तरी कुठं लई आहे. पोरांना बिघडवायला हिचाच वाटा आहे. दाद्यानं आणली कोणची पोर घरात. आणू द्या. मा दाद्या किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं. माझ्या दाद्यानं कोणची कवईनं पण हाय तिला पहिले एक पोरग. मग त्याला काय होते? खरंय का खोटं? त्याचे पुढचं ऐकलं डोकं बंद होईल. सांगूनच टाकीतो. सांगू का पुढे जाऊ? सांगूनच टाकीतो. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? बोलाल कोण? जो बोलेल तो सकाळी नशेल. 1000 शिव्या रोज खाणारा माणूस आहे मी. 1000 हलक्या हाती. मी काही सीझन मधला बुवा नाहीये. महाराज पोरांनो नीट ऐका. मी तळतळीनं का बोलतो? मी शेतकऱ्याचा आहे. मी गरीबी तुले. हे केस कमी आहेत पोरांनो माझ्या अंगाची. एवढी गावं पाहिलीत मी. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात. एका जन्मात 10 जन्मात कोणाला होणार नाही. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. महाराज मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू प्यायला लागल्याचा परिणाम जर तुम्हाला ऐकायचा असला तर एका मिनिटात ऐका. बाप जिवंत आहे. मुलगा गेला. मुलगा. कुणासाठी जगायचा हा प्रश्न आहे. पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं आहेत आपण. मिसळ पाव खाऊन दिवस काढणारे माणसं आहेत आपण.
अरे 5 रुपयाची भेळ घेतली तर रिक्षानं न येता पायी पायी येणारी माणसं आहेत आपण. ते भाड्याचे पैसे लोकांना पोरांना खाऊ घ्यायला होती. आणि आज बापाच्या अगोदर जर पोरगा जात असेल तर बापानं आयुष्यात काय कमावलंय सांगा. अरे एका मुलावर तुम्ही चांगले संस्कार करू शकले नाहीत, तुमच्या इस्टेटीला आग लावा. तुम्ही फक्त गाड्याच घेतल्या, फक्त बंगल्याच बांधले, फक्त बायका सोन्यानं वाकवल्या. ज्यांच्यासाठी तुम्ही इस्टेट कमवली त्यांचं तुम्ही काय केलं करा विचार. आज आई शिव ए बऱ्या आई निर्वास निर्वास आई जिवंत आहे. महिला मंडळ मुलगा गेला हो, मुलगा गेला. मुलगा मला आहे, मुलगा मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. तुमचा मित्र म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आज ज्या आईचा मुलगा गेला तिला आयुष्य जगायचं कशाला प्रश्न आहे. अरे मुलाच्या दारापुढे बसलं तरी आईला महाला पुढे बसल्याचा आनंद आहे. काय लागतं? अरे आईला लुगडं भारी नकोय, आईला चपला भारी नकोय. आई मुलाच्या झोपडी पुढे बसली तरी ती आनंदानं बसते. आणि ज्या झाडाखाली बसून म्हातारपणाचा आसरा घ्यायचा, ते झाडच जर मुळापासून उपसलं तर जगण्याला मजा काय. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात गेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहानारी पोरं उड्या आणतात व उड्या आणतात. काय माहित त्यांना माझा बाप केलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं. आणि तीच पोरं प्रेत पेटवल्यावर आईला म्हणतात, आई पेटला माझा बाप पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरग शाळेत जात सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात मग तू आज खेळत का नाही. अरे माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येत आईला म्हणत आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात बापाच्या दहाव्याला आहेत. आणि याला 3च कारण आहे, दारू, जुगार आणि मोबाईलचा गैरवापर. आणि सर कीर्तनात बसलेल्या कुणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला कवटे महाकाळला परत बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. कसायला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक अवलादी दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत, भांडे विकून. लुगड्या विकले ह्या नालायकांनी बायकांची लुगडे. दळायला गेला दळणच विकलं. बायको पिठलं करून बसली. वस्तुस्थिती खरी आहे का खोटी बोला. आणि लोकांनी आता असा बोबाटा केलाय का मुलं कमी आहेत आणि मुली, आपलं मुलं जास्त आहेत आणि मुली. तसं नाहीये. मुलगी देण्याच्या लायक मुलंच नाहीत महाराज. 3 वर्ष लागतात पोरगा सापडायला एका मुलीला. कोणाला बायको लागते इथं मी आत्ता देतो, तिथं तुम्ही 2-3 जणांना बायको नाही, इथं देतो मी आत्ता. तुमच्या का फक्त काय मला एवढं सांगा, चला बोला. बायको इथंच घे, मला उतरून देऊ नको.
इथून खाली मला उतरून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे तुला. 2 रुपये कमवायची अक्कल आहे का? 2 रुपये तुझ्या मोबाईलला बॅलन्स बाप टाकितोय आणि तू बायको कराय निघला. अय काम नावाचा नवरा आहे, ती काळजी नाही करायची तुम्ही. वासना नावाची सासू आहे आणि दंब नावाचा बस फिट बसलं. आता त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत, मग ते कोण होती तिच्या? करेक्ट, नंदा. आणि त्या नंदांची नाव ऐका, आशा. नंदा नंगात राहतात. पुरी पहा तुम्ही, पुरींचा अभ्यास करा तुम्ही, सगळ्या पुरींचा. पोरगी प्रेम करताना कधी ध्यानात ठेवायचं, विद्वान मुलाच्या कधीच नादी लागणार नाही. नाही, पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही कधी. नाही, पोरगी प्रेम करताना, कोणती पोरगी इनवर्ल्ड प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री. इरीवरच्या मोटरी चोरीतो, पाईपलाईनी खोलितो, मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काही नटवा तिथे डोळ्यात. खरं आहे का खोटं आहे बोला? नाही पोरानं, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. हा आता त्या नंदा किती झाल्या तिला? 4. त्या नंदांची नावं आहे का बरं का? आशा, इच्छा, तृष्णा. आणि आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. या काय झाल्या तिच्या नंदा? आता फास्ट उत्तर द्या. नवरा बोंबादलं कीर्तन, नीट बसे. नवरा काम, नवरी भुपाळी, सासू वासना, सासरा दंभ, नंदा बस फिट बसलं कीर्तन. नंदा 4. आता त्या नंदांना 6 भाऊ आहेत. पार्टीला तगडी आहे. ते 6 भाऊ आहे ना, त्या 6 भावांची नाव ऐका. हे कोण होतील तिचे? करेक्ट, दीर. आता ते कोणते ऐका? क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, ईर्ष्या. हे साले दीर. आता फास्ट उत्तर द्या, फास्ट एकदम जोरात. नवरी, नवरा, सासू, सासरा, नंदा 4, दीर 6. आणि ती पोर ह्या गावात नांदायला आली. ही नांदती कुठं? ह्या गावात. आणि तिचा बाप तिला न्यायला आला. बाई, इंदुरीकरचं कीर्तन आहे, चाल. बाबा त्यांना विचारा. त्यांना म्हणजे ते बेवड्याला. जावई बुवा, जावई बुवा, मुलगी पाठवा. काय मामा, आपलं काय चालत या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. माझ्या आईला विचारा. येईन बाई, येईन बाई, येईन बाई, मुलगी पाठवा. काय आई बा, दारातली कुत्रीन, घरातली मी सारखीच. ती वटेव मुकती, मी घरात मुकते. तिचं कुणी ऐका ना. याई बा, अक्कलच बंद झाली त्यांची. मुलगी पाठवा. अहो मी तर वांग्यातला आहे हो. वावर पेरलं तरी तसाच, आणि वावर इकलं तरी. त्या पोरीचा बाप रडला. आणि एक ध्यानात ठेवायचं पोरीनो, पोरगी बायको आहे ना, कुणाचंही सण करू शकते, पण बापाबद्दल बोललेलं सण करू शकत नाही. तुमची टाप नाही, टाप. आता बायकोला बोलतच नाही कोणी.
बोललो तो उपाशीच राहिला सांगा. आता काय झालंय महाराज, महिला मंडळ नुसतं म्हणतं आम्हाला सासूरवाशी आहे, आम्हाला सासूरवाशी आहे. अहो सासूरवास हा शब्दच राहिला नाही आहे. आता उगाच महाराज खरी आज सासूरवास पुरुषांना आहे, पण बोलन कोण? आज महिला म्हणलं त्यागही करायचा ठरला तर यांच्या इतका कोण करील महाराज? हे काही बोलायच्या गोष्टी आहे का? तुमच्यामुळं आई सुटली. तुम्हाला मागून करंट लागलं त्याला मी काय करू? तुमच्यामुळं आई सुटली, तुमच्यामुळं बाप सुटला, तुमच्यामुळं बहीण सुटली, तुमच्यामुळं भाऊ तुटला. एवढा त्यागी महात्मा जगात कुठं सापडन का? खरा साधू आहे रे, खरा साधू. हा तुम्ही आपलं बावळाटावानी अन्याय आमच्यावर. काय अन्याय? आमच्यावर सासरवासी काय सासरू हा शब्द सुद्धा शिल्लक नाही राहिला. आज 60% माणूस घरातलं काम करतोय. हा मला माणसांवर इतके वाईट दिवस आले, बायकोला मॅडम म्हणायची पडेल. आम्हाला लोक काही काही चहा प्यायला नेतात घरी आणि ती बाई नेमकी घरी नसती. महाराज मॅडम बाहेर गेल्या. मग मी म्हणतो विद्यार्थी आहे ना, मॅडम जरी गेली काय आवाज. आणि महिलांनी एकच ठरवलंय आता, काही झालं का मला राहायचं नाही. आमच्याही घरात, आपल्या घरात नाही पण बऱ्याच लोकांच्या घरात तोच तमाशा आहे. मला राहायचं नाही, माझी कॅपॅसिटी संपली, माझं मला मोकळं करा, घटस्फोट घ्या आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही काय डोंबऱ्याचा खेळ काढू? काय करू? काय बाप लागला रडायला. बाई आलतो ग तुला न्यायला, पण आता जातो. नाही म्हणतोय नवरा, नाही म्हणतोय सासू. म्हटलं जाता जाता माझा भाऊ, माझा बाप थोडं समाधान म्हणून लहान्या मुलीच्या घरी जाईल, कारण त्याला मोठ्या मुलीच्या घरी दुःख झालं. तो गेला बाप, आणि बाप गेल्यावर मुलगी आहे महाराज. ती काही झालं तर मुलगी आहे ती. थोडा विचारच केला तिनं, आणि ती पोरगी लहान्या बहिणीच्या घरी गेली. बाई बाबा आलते का ग? तिला ते खटकलं, माझा बाप तसाच गेलाय. ती लहानी बहीण म्हणते, बाई माझा दादा तर मला 2 वर्ष भेटायला झाला नाही. काय बोलायचंय मला? त्या पुरीच्या डोळ्यात पाणी आलं, आणि तिनं बापाला सांगितलं, बाबा माझ्या दारात येऊन तुमचा अपमान झालाय. नीट ऐका, सासऱ्याला तुम्हाला मला पाठवलं नाही, पण एक ध्यानात ठेवा बाबा, माझ्या बापाचा माझ्या दारात झालेल्या अपमानाचा बदला मी घेणार आहे बाबा. पुरी असं का बोलते तू? बाबा याला दोषी मी नाहीये, याला दोषी तुम्ही आहे बाबा. का? माझा नवरा जर काम मला करून दिला नसता तर तुमच्या दारात माझ्यावर रडायची वेळच आली नसती. अगं बाई झालं ते झालं, पण आता याच्यात तू राग करू नको. बाबा नाही, मी माझ्या बापाचा अपमान माझ्या शरीरात झालाय याचा बदला घेणार म्हणजे घेणार. मग पोरगी काय म्हणते ऐका, बाबा आता मी काम नावाचा नवरा भजनात गुंतवणार आहे. नीट ऐका बरं का, काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवणार आहे. वासना नावाची सासू मी नामात तल्लीन करणार आहे, आणि दंब नावाचा सासरा मी घरातून हुसकून देणार आहे, आणि त्या 4 नंदांचं मी लग्न करून देणार आहे. म्हणजे त्यांचं वाटोळं होईल, त्या तिकडे जातील नवरीच्या घरी, आणि या 6 दिरांना मी वाहिलं काढून देणार आहे. काय पोरीनं डिरिंग केली, नवरा गुतवला भजनात,
सासू गुतवली नामात, नंदांचे दिले लग्न करून, सासरा दिला घराच्या बाहेर काढून, आणि दिरांना दिलं वाहिलं. आता किती जणी राहिल्या हो? एकटी. कोण? भुपाळी. आणि ती भुपाळी म्हणते, बाबा मी एकटी राहिले आणि रात्र दिवस भजन केलं तर योग्याला, जप्याला, तप्याला कोणाला दिसला नाही. योगिया दुर्लभ दुर्लभ योगिया दुर्लभ 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 योगिया किती अवघड अभंग पाहिला. ए बस खाले. इथं लय थोडा घोटाळा आलाय. योग्याला, जप्याला, तप्याला दिसला नाही तो म्या पाहिला. आणि तुम्ही सगळ्यांनी जो पाहिला त्या मंदिराचा तृतीय वर्धापन दिन आहे, आणि तो योगी चिदंबर स्वामी. त्यासाठी अभंग आहे. आज गायक वादक गुणजन मंडपाने माई सिस्टीमवाले चिदंबरदास गुरु गोविंद महाराजांच्या आशीर्वादाने आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक आणि सगळी गोष्ट म्हणजे सिस्टीम सगळा भक्त परिवार आमचा अहिल्यानगरचा आहे. गायक वादक सगळे वा वा वा. हा बाबा त्याच जिल्ह्यातला आहे. हा पण आता आपल्याला चिदंबर स्वामी एक ध्यानात ठेवायचं, देवाचे अवतार अनंत आहेत. एका अवताराला कमी लेखायचं नाही आणि एका अवताराला मोठं म्हणायचं नाही. काही लोक काय म्हणतात, बा म्हसोबा देव नाही. कोणता म्हसोबा? आता मी पांडुरंग भक्त आहे, आम्हाला काही लोक म्हसोबाच्या देवळात नेत्यात. आलेत तर चला प्राणप्रतिष्ठेला गेला त्याला. मग आपण काय करायचं माहिती का, म्हसोबामध्येच पांडुरंग पाहायचा. एवढं सोपं आहे महाराज. कारण देव कसा आहे, अनंत अवतार घेशी भक्ता. किती देव कशाला. मला एक सांगा, जो सकुला बांधू लागत होता तोच जनीला दळू लागत होता. तोच जनीला दळू लागत होता. आणि जो दणीला दळू लागत होता तोच गोरोबाला मडके घडू लागत होता. आणि जो मडके घडू लागत होता तोच सेनादादाला काम करू लागत होता. आणि जो सेनादादाला काम करू लागत होता तोच रोहिदास बाबाला काम करू लागत होता. आणि जो रोहिदास बाबाला काम करू लागत होता तोच जोखोबाईच्या बहिणीच्या बाळात पण करीत होता. तुम्ही जसं पाहा, हे बा लाख वाक्यने नाही का, दागिना कोणताही घेतला तर मूळ सोनच आहे. कापड कोणताही घेतलं तरी मूळ कापूसच आहे. जगात किती देव आले तरी मूळ ब्रह्म एकच आहे. आता कोणचा ओपन आहे, कोणचा शॉर्ट आहे, कोणची ओढणी आहे, कोणचा गाऊन आहे, कोणची जीन आहे, कोणची बरमुड आहे, कोणाची ओढणी आहे, पण कापड कापूसच आहे ना. कोणच्या नाकात दागिना आहे, कोणच्या कानात दागिना आहे, कोणच्या पायात दागिना आहे, पण त्याचं मूळ सोनच आहे ना. पाणी जमिनीतून निघालंय, मिरचीला गेलंय, तिखट झालंय, कारल्याला गेलं, कडू झालंय, उसाला गेलं, गोड झालंय, पण पाणी एकच आहे ना. हा कुंभारानं 3 मडके घडवले. एक दही हांडीला गेलं, एक डाव्याला गेलं, एक म्हाताऱ्याला लघवीला गेलं. कुंभार एकच आहे ना. कुंभार तर एकच. आता पूर्वी असं होतं, महिला म्हणलं साडीतून ब्लाऊज निघायचा, साडी कापायची, ब्लाऊज काढायचा. आता साडी बरोबरच आता ब्लाऊज. आता पूर्वी साडी सेपरेट होती आणि ब्लाऊज सेपरेट होता. आता साडीतच ब्लाऊज आहे. आता साडी हे कपडे लते. आता महिला मंडळ, एक प्रश्न तुम्हाला आहे, आतापर्यंत कोणती स्त्री जगात पावडर लावून गोरी झाली?
10 मिनिटं बसून घेतो मी, मला सांगा. अहो केवढा येडेपण आहे. पावडरीनं कुठं माणसं गोरी होत असतात का? आणि पावडरीनं जर माणसं गोरी होत असती तर कीर्तनकार मंडळी 18व्या अध्यायातली 102 नंबरची ओवी खोटी ठरली असती. काळे गोरे पण धुतले फिटवलेले, काही केल्यानं मोडे. 18व्या अध्यायामध्ये 100 नंबरची ओवी आहे. काळे, आता मी काळा आहे का गोरा आहे, म्हणजे सावळा आहे का काळा आहे? काळा म्हणणं बरं का आपलं भांडण होईल. काळा म्हणल्यावर तुमचं माझं भांडण होईल. मी सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे, करेक्ट, सावळा आहे. देव कसा आहे? सावळा आहे. हा, आता मी तर सावळा आहे, बरोबर आहे. फोटोत कसा आहे? गोरा, करेक्ट. आणि हाच इंस्टाग्रामला घोटाळा झाला. याडपाट माणसं फोटो टाकीत इंस्टाग्रामला. कुत्री बस, बोकड्या बस, शिरी बस, म्हशी बस, म्हशीचा मुका घे असं. आणि ते फोटो कुठं टाकायचे? इंस्टाग्राम. या पोरी पागल, यांना इंस्टाग्रामची लय आवड. 80% पोरी इंस्टाग्राम जॉईंट आहे. आणि थोबाड वासू वासू इंस्टाग्राम पाहायचं. पाहिलं काय एखादं चष्मेवालं याड आवडलं का? हाय हाय HI हाय. ते शिंगरू लगेच वाय हाय हाय वाय. तुमचं तुम्ही पहा, याला सजू नका. महिला मंडळ लग्नात, आता लग्नाचा विधी फक्त 10 मिनिटं आहे. नवरदेव एकच आहे आणि आयुष्यभर तोच आहे. मग एक 10 मिनिटं नवरदेवा पुढं उभं राहण्यासाठी एवढी मेकअप करायची काय गरज? नवरदेव तर तोच आहे ना जो आपण नवीला पाहिला होता. काय मेकअप करतात नवरीला बावळा ठेवानी. नवरदेवाला नवरी ओळखू येईन. तरुण तुम्हाला वाटलं कलवरी आहे. काय नवरी सजवतात. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, मोबाईलला कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक, लई सिस्टमॅटिक बोलती नवरी. कोणत्या कॉलेजला होती कोणाला माहिती? एव्हा 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 तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या वा. तेव्हा तेव्हा केव्हा अय्या वा. काच्या वान का झाली खाल्या बाबा. आणि आता कवटे महाकाळवाले सांगा, तुम्हाला बसायचं कवर आहे? वाजले किती? 11. किती? 11. 11. मग काही विचार आहे का नाही? आज तुमच्या ध्यानातच नाही काय? विठाल हा विठाल. स्वामींचा सगळं शिष्य परिवार आमच्या रावरी तालुक्यातल्या अहिल्यानगरचे, उमरी, शेडगाव सगळ्या परिसरातले गायक, वादक, गुणीजन, मंडपवाले, ब्राह्मणी सगळे परिसरातल्या मंडळीला धन्यवाद. देव एकच आहे. तुमचा जसा भाव तसा देव. आणि आठवून उठताना 3 गोष्टी करा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा